आजचा रविवार नो आराम. सकाळी मी एक विजिट करून निघाली नर्सरीला. तिथून रोपे घेऊन मित्राच्या घरी त्याच्या बाल्कनीत आज आम्ही रोपे लावणार होतो. मग पूर्ण साफसफाई करून हात मोकळे करून घेतला मातीचं काम करायला. शेणखत आणले? शेण आणले? अगोदर माहिती असं एवढं घेतलं असतं तर मी बोलत होती रस्त्यातून येताना, घे शेण घेऊया. नाही. एक स्नेक प्लांट जो खूप जाम झालेला होता तो निघतच नव्हता. स्नेक प्लांट हा इंडोर प्लांट आहे जे 24 तास ऑक्सिजन हवेत सोडते, म्हणजे दिवस रात्र. त्यामुळे हा तुम्ही बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकता. खूप कमी सूर्यप्रकाश आणि कमी पाणी लागतं, त्यामुळे जास्त काळजी घ्यायची गरज लागत नाही. जरा पाणी टाकून आहे ना ती बाल्दी आण, मला वाटतं म्हणजे थोडं हे उमळेल. बाल्दीमध्ये अर्धी बाल्दी पाणी आण आणि हे इतकं करून सुद्धा तो नीट बाहेर निघत नसल्यामुळे त्या कुंडीला शेवटी तोडावे लागले. मग पटकन तसाच मुळे न सोडवता त्याला दुसऱ्या कुंडीत लावलं. बापरे, आता एवढी लेवल करायला लागणार, एवढी मुळं बोलल्यावर. माय गॉड. थोडीशी माझ्या घरची रोपे सुद्धा होती ह्यात. मग कढीपत्ता, गवती चहा, ओवा आणि खायचं पान अशी सर्व रोपे लावून मी निघाली माझ्या घरी. गवत कोण खाणार? तू खाणार हां. घरी चांदोबा वाट बघत होता. त्याला गवत खूप आवडतो खायला. आता त्याला माहीत पडलं इथे गवती चहा आहे. आता हा उठणार नाही इथून. जेवण करून भांडी घासून थोडं झोपायला गेली आणि चांदोबा परत आला तात्या विंचूसारखा छाताडावरती बसायला. ऑनलाईन क्लास झाला अटेंड करून आणि कोणत्याही वेळेला हा पाऊस येत होता, त्याच्यामुळे मी आज तुळशीची रांगोळी 8 वाजता काढली, रात्री 8 वाजता.